हॅलो नमस्कार, मी शीतल. तर छान असं व्ह्यू झाला होता. थोडंसं ऊन पडलेलं सकाळचं. खूप सुंदर असं वातावरण झालं होतं आणि सकाळची माझी कामं इकडं थोडीफार झालेलीच होती आणि इकडे चाललेलं होतं माझं जे आहे ना, खूप दिवसापासून मला लोणी करायचं होतं, म्हणजे तूप करायचं होतं आणि त्याचंच इथं माझं चाललेलं होतं. साय 2 पातेली साचलेली होती. माझ्याकडं दूध असतं, त्यामुळे मी साय अशी व्यवस्थित साचवून ठेवते, म्हणजे तूप वगैरे करायला बरं पडतं. आणि म्हणतात ना तसं, कारण की जेव्हा तूप संपलं ना, तेव्हा त्याच्या वेळ आली की करायची, की तूप करायचं म्हणून. मग नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी साय काढून घेतली. नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी ओतलं आणि नंतर ते हलवून घेणार होते. पण थोडंसं थंडी चालू आहे ना, त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, कधी-कधी लवकर लोणी होत नाही. त्याच्यामुळे थोडंसं हलवून म्हणजे थोडंसं करून बघायचं होतंय का, नाहीतर नंतर गरम पाणी ओतून थोडंसं हलवून घ्यायचं. तर खूप छान असं लोणी होतं. इथे मी गरम पाणी ओतलं आणि थोडंसं चमच्याने हलवून घेतलं. थोडंसं व्हायचं राहिलं होतं, त्याच्यामुळे नंतर मग मी ते परत झाकण लावलं आणि मिक्सरला लावून घेतलं. तर तुम्ही बघू शकता, खूप छान असं लोणी होणार आहे. कारण मला माहिती आहे की थंडीच्या दिवसात हा प्रॉब्लेम येतो. तर थोडंसं गरम पाणी ओतायचं. जेव्हा आपण फ्रीजमधनं काढतो ना, थंड असतं एकदम आणि बाहेरचं वातावरण पण थंड असतं त्याच्यामुळे. तर हे बघा, इथे किती छान असं माझं लोणी निघलेलं आहे. एक मिक्सरच्या भांड्यात ना खूप लवकर होतं आणि पटकन पण होतं. तर एकदम गोळा निघलेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान. आणि नंतर याचं तूप पण मी दाखवणार आहे. तर मला जायचं होतं मुलांना स्कूलमध्ये सोडायला, त्याच्यामुळे मी हे लोणी काढून ठेवणार होते आणि नंतर मी जे आहे ना तूप कढवणार होते. तर आपण तूप कढवताना खायचं पान किंवा तुळशीची पानं वगैरे पण टाकू शकता. तर हा गोळा आहे ना, मी स्वच्छ पाण्याने ना 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, जोपर्यंत की स्वच्छ पाणी त्यातून निघत नाही. जे गढूळ पाणी असतं ना, ते निघून जात नाही तोपर्यंत निथळ असं पाणी निघलं पाहिजे. नंतर इथे लोणी काढून घेतलं. नंतर मुलांना स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर परत आणायला पण गेले. आणताना ना ह्यांना रस्त्यात आहे ना जे पाणीपुरी वगैरे खायची होती, मग ते मुलांना घेतलं. त्यांनी ते खाल्लं. मी तोपर्यंत भाजी वगैरे घेतली आणि आम्ही परत घरी आलो. खूप दिवस झाले ना माझे व्हिडिओ येत नव्हते. माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून. तर इथे बघा, एवढं सारं लोणी निघलेलं आहे. तर 2 पातेल्याचं होतं. मी तुम्हाला जे दाखवलेलं ते एका पातेल्यातलं माझं लोणी होतं. नंतर मी दुसरं पण काढून घेतलं होतं आणि खूप मोठा व्हिडिओ होत होता, त्याच्यामुळे मी एवढं दाखवलेलं होतं. तर किती छान तूप झालेलं आहे बघा, खूप सुंदर झालं आहे. तर तुम्हाला मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.